नमस्कार, झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये प्रथम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण दहिवडी नगरीमध्ये आहोत आणि गेल्या काही काळामध्ये ज्या आपण टीव्हीवरती विठ्ठल पाहत होतो, आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचे विठुराया अर्थात विठू माऊली जे आपण गेल्या काही दिवसापूर्वी टीव्हीवरती पाहत आहोत, तर तेच आज विठ्ठल आज आपल्या दहिवडीमध्ये अवतरले आहेत। चला तर जाणून घेऊया आज दहिवडीमध्ये विठ्ठल अवतरलेत, काय त्यांची प्रतिक्रिया आहे जाणून घेऊया। नमस्कार। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। काय सांगाल ही वेशभूषा करण्या पाठीमागचं कारण नेमकं? खरं तर तुम्ही आत्ताच जे म्हणालात की आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत खरं म्हणजे आपले विठू माऊली, आणि माऊली म्हटलं की आपल्याला कडे ममत्वाचा एक भाव दिसतो। तर मी विकास घोगरे, मी जुन्नर म्हणजे पुन्हा एकदा सांगतो की आपलं जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत जे राजेशिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पावन झालेला शिवनेरी, आणि त्या शिवनेरीच्याच पायथ्याशी नंदनवन नावाचा मी एक प्रकल्प चालवतो, जिथे मी 18 वर्षापुढील मतिमंद म्हणजेच बौद्धिक अक्षम मुलांचा सांभाळ करतो। ही वेशभूषा करण्यामागचं कारण म्हणजे की मी त्या लेकरांना घेऊन पंढरपूरमध्ये गेलो होतो, किंबहुना दरवर्षी आम्ही पायवारीला जात असतो। तर आपल्या सातारा जिल्ह्यातील म्हसवड गावचे सामाजिक कार्यकर्ते अर्थातच राजकुमारजी डोंबे साहेब यांच्या माध्यमातून खरं तर इथे आपल्या सरकारी शाळा वाचवा अभियान सुरू आहे, आणि त्या अभियानामध्ये आमचे अहिल्यानगरचे आपले सुदाम लगड साहेब यांनी मला विनंती केली की सर खरं तर आपली ही जी मराठी शाळा वाचवा अभियान आहे त्या अभियानाअंतर्गत आपल्याला काही लोकांकडे निवेदन द्यायचं आहे किंवा समाजामध्ये जागृती करायची आहे। आणि खरं तर आजचा माणूस इतका स्वार्थी आणि इतका निडर झालेला आहे की तो आजकाल स्वतःच्या आईबापाचं देखील ऐकत नाही, तर मग आमचं कोण ऐकणार? आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की का नाही आपण पुन्हा एकदा त्या विठुरायाचा वेश घ्यावा, जेणेकरून आपण सर्वसाधारण लोकांपर्यंत असेल किंवा अगदी सरकारी अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत जाऊन आपण आपला हा विषय त्यांच्यापर्यंत मांडू शकतो। म्हणून खरं तर आज ही आपली विठुरायाची वेशभूषा केलेली आहे। खरं तर आज तुम्ही साक्षात विठुरायाच्या वेशभूषेमध्ये आहात, आणि ही मराठी शाळा वाचवा अभियान जे आहे त्याचे खरं तर जनजागृती तुम्ही करत आहात। तर त्या माध्यमातून कशा प्रकारे जनजागृती कराल जेणेकरून ही मराठी शाळा वाचली पाहिजे, काय सरकारला तसा तुम्ही संदेश द्याल? खरं तर आपण पाहतोय की आता महाराष्ट्रात जवळजवळ 67,400हून अधिक शाळा आहेत, आणि त्यापैकी जवळजवळ 18,000 शाळा त्यांनी बंद करायचं ठरवलेलं आहे। आणि मग जर असं होत गेलं, अशा शाळा जर बंद पडत गेल्या, तर मग तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य पालकांच्या मुलांनी शाळा कशी शिकायची? आज तुम्ही पाहताय की प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहाल की इंग्लिश मिडियमचं जे फॅड आहे, म्हणजे अगदी रोजंदारीने शेतावर जाणारा शेतमजूरसुद्धा त्याच्या मुलाला इंग्लिश मिडियम शाळेमध्ये घालण्याचं स्वप्न बघतोय। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सांगेल की तुम्ही इंग्रजी असो किंवा इतर कुठलीही आंतरजातीय भाषा असो, तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेल की तुम्ही कुठलीही इतर भाषा असो, मग ती इंग्रजी असेल, जर्मन असेल, फ्रेंच असेल, जे कुठली भाषा असेल, परंतु आपली जी मराठी भाषा आहे, आपली जी मातृभाषा आहे ती जर टिकवायची असेल तर आपल्याला आपल्या या लेकरांना मराठी शाळेतच घालवावं लागेल। ताई, मी तुम्हाला सांगेल की तुम्ही आज जेव्हा आम्हाला पाहिलं की मी विठुरायाच्या या वेशभूषेमध्ये आहात, तर तुम्ही अगदी दूरून माझ्यापर्यंत आलात आणि अगदी आल्या आल्या माझ्या पायावर नतमस्तक झालात। तर ते जे नतमस्तक होणं आहे, हे जे संस्कार आहेत, तर हे जे संस्कार आहेत ते फक्त आणि फक्त आपली मराठी शाळाच देऊ शकते असं आम्हाला वाटतं। आणि म्हणून खरं तर आपण हा अभियानाअंतर्गत अगदी सगळे अधिकारी असतील, राजकीय पुढारी असतील, पालक असतील, त्यांच्यापर्यंत आम्ही जातोय, त्यांना सांगतोय की आपल्या मराठी शाळेचं जे काही महत्त्व आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। तर युवक क्रांती दलाचे राज्य कार्यवाहक श्री राजकुमारजी डोंबे साहेब त्यांनी आज आपल्या मान तालुक्यामध्ये मराठी शाळा वाचवा अभियान या जनजागृतीचा रथ आज उभा केलेला आहे। त्या माध्यमातूनच आज मराठी शाळा वाचवा अभियान या मान तालुक्याला कळणार आहे। तर नेमकं डोंबे साहेब काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? असं नाही गेलं तर याचं खरं श्री सुदाम लगडच्या डोक्यात ही मुद्दा बसला 2 वर्षापूर्वी, आणि पायाची भिंगरी त्याच्यासारखी चालू आहे। कोल्हापूर, सांगली, मी सुद्धा 2-3 जिल्ह्यात मदत करायचं त्याचा शब्द दिलेला आहे। आणि मला एक सरकारलाही म्हणायचं, हे जो निर्णय आहे 18,000 शाळा बंद पाडायचा,
ते चुकीचं आहे. डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखं सरकारने करू नये, वागू नये. कारण भविष्य काळात ज्यांना पोरं आहेत, माल त्याचा हालन चोरतो खुशाल असा प्रकार होऊ नये. ज्यांना मुलं आहेत त्यांनी एज्युकेशन कसं घ्यायचं आणि त्यात महागाईचा भस्मासूर वाढलेला आहे. बेरोजगारांना काम नाही, मुलांच्या वडिलांना सुद्धा काम नाही. आणि त्यात जर असा निर्णय घेतला तर मुलं जे व्यसनाधीन होतील, ते शाळा शिकणार नाहीत. ते जुगार, मटका, व्यसन, बियर पिणे असा प्रकार भरपूर होता. आणि यातून भारत देश खरा भारतातली किंवा महाराष्ट्रातली लोक सुखी राहणार नाहीत. तर आता ही देवाच्या रूपानं प्रत्येक माणसात परमेश्वर असतो. तसंच हे जे आहेत आमचे जुन्नरचे सहकारी मित्र, तर त्यांनाही त्यांचं वातावरण भरपूर चांगलं आहे. स्टेप चांगले आहे, सगळे चांगलं आहे. पण त्यांना काय वाटलं यात उतरावं, तर हे काहीतरी बदल व्हावा, आमूलाग्र बदल व्हावा आणि यांच्या डोळ्याची पट्टी निघावी. काहीतरी चुकीचे निर्णय घेऊन लोकांना बाधक ठरतील असं लोकांच्या बाबतीत त्यांनी विचार करू नये, कदापि करू नये. नाहीतर हे तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर छेडले जाईल. त्यासाठी सुदामला माझी साथ आहे आणि सोबत आमची दुर्गा माता आहे, सोनाली माने आवाज फोडणारी. त्यामुळं आम्हाला वाटते की हे आम्ही न थांबता मग दिवसाची रात्र दिवस करू. पण जिथं तिथं जागृती ही मोठ्या प्रमाणात केली जाईल. अशा आमच्या 5-6 गाड्या फिरणार आहेत सगळीकडे प्रत्येक जिल्ह्यात. त्यामुळे गप असणार नाही कोण. आज झुंजार न्यूज या यूट्यूब चॅनलचे मी मनापासून आभार मानतो. खरं तर आज आपले मसवड गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय डोंबे साहेब असतील, सुदामजी लगड साहेब असतील किंवा माझ्यासोबत असणारे राऊत सर, ज्यांनी खरं तर तुम्ही पाहताय आमच्या मागे जो रथ आहे त्या रथाचं सारथ्य निभावलं. आणि ताई तुमचं देखील मी मनापासून आभार मानतो की आम्ही जो हाती घेतलेला जो वसा आहे खरं तर मराठी शाळा वाचवा अभियानाचा, तर त्याच्याबद्दलचं काहीतरी समाजाची काय आम्ही जनजागृती करतोय किंवा जगामध्ये जो प्रसार आणि प्रचार करतोय, त्यासाठी ही छोटीशी संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झुंजार न्यूज महाराष्ट्र.